संडेला मी बनवले होते अगदी टेस्टी असे हे सोया काठी रोल। सुट्टी असली की मुलाची डिमांड असते की मम्मा प्लीज काहीतरी टेस्टी बनव। मग टेस्टी म्हटलं की त्यात येतं काही नॉनव्हेजचे प्रकार किंवा असे काही स्ट्रीट फूडचे आयटम्स। तर अगदी घरातच उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून मी हे सोया काठी रोल बनवले आणि खरं सांगू इतके अप्रतिम झाले होते की मुलाने आता पुन्हा ते बनव अशी डिमांड केलेली आहे। चला तर मग झटपट याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर सोया काठी रोल बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत हे सोया चंक। तर हे मिनी सोया चंक आहेत, हे मी घेतलेत। जर हे तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर मोठे चंक जरी तुम्ही घेतले व नंतर ते 2 तुकड्यांमध्ये कट केलेत तरी सुद्धा चालेल। आता सगळ्यात आधी हे जे सोया चंक आहेत हे आपल्याला व्यवस्थित असे बॉईल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये जो उग्र वास आहे तो निघून जाईल। तर इथे पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलंय व पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। पाणी आपलं व्यवस्थित असं उकळलं की आपण लगेच त्यामध्ये हे सोया चंक घालणार आहोत व अगदी 5 मिनिटातच तुम्ही पाहाल हे फुगून डबल साईजचे होतील व आपले सोया चंक हे रेडी होतील पुढच्या प्रोसेससाठी। तर हे पहा, ह्याला छान अशी उकळी आलेली आहे व तुम्ही पाहू शकता आपले जे सोया चंक आहेत ते व्यवस्थित असे शिजलेले आहेत। हे आता एका बोलमध्ये मी चाळणीवरती काढून घेते व नंतर थंड पाण्याने धुवून आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत व थंड झाल्यानंतर आपण हे हलकेसे पिळून एका मॅरिनेशनमध्ये घालणार आहोत। तर हे मी आता एका चाळणीवर काढून थंड पाण्याने धुवून ह्याला थंड होण्यासाठी ठेवून देते व तोपर्यंत आपण इथे ह्याच्यासाठी लागणारं जे मॅरिनेशन आहे ते सुद्धा बनवून घेऊया। तर मॅरिनेशनसाठी मी इथे एका बोलमध्ये लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, साधारण 1 टेबलस्पून, 1/4 टीस्पून एवढी मी हळद घेतलेली आहे, अगदी थोडासा हिंग मी यामध्ये घातलेला आहे, 1 टेबलस्पून मी इथे ही धना व जिरा पावडर घातलेली आहे। त्याचप्रमाणे हा अर्धा टेबलस्पून मी घरचा आपला जो घरगुती मसाला असतो तो घातलेला आहे। यामध्ये अर्धा टेबलस्पून मी यामध्ये गरम मसाला घातलेला आहे, जो विकतचा गरम मसाला असतो तो। तसंच अर्धा टेबलस्पून मी यामध्ये चाट मसाला घातलेला आहे। आता इथे मी घेते आहे ही लाल देगी मिरची, जी तिखट असते। काश्मीरी मिरचीने ह्याला रंग येईल व लाल देगी मिरचीने ह्याला छान असा तिखटपणा येईल। आता इथे ही काही कसुरी मेथी मी घेते, जी मी थोडीशी रोस्ट करून अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित कुस्करून घेतलेली आहे। आता ही सुद्धा साधारण 1 टेबलस्पून एवढी कसुरी मेथी आहे, ती मी यात घालते। आता ह्यानंतर आपल्याला ह्यात घालायचंय आलं व लसूणची पेस्ट। तर साधारण 1 पाऊण टेबलस्पून एवढी ही आलं लसूण पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे। त्याचप्रमाणे अगदी 2 टेबलस्पून एवढं दही मी यात घालते। सध्या मी यामध्ये 2 टेबलस्पून एवढं घट्ट दही घालते। जर आपल्याला कमी वाटलं तर आपण पुन्हा 1 टेबलस्पून यामध्ये ॲड करू शकतो। मात्र मॅरिनेशन जे आहे ते आपल्याला फार पातळ करायचं नाहीये, कारण सोयाबीनमध्ये सुद्धा थोडंसं पाणी राहणार आहे। तर हे पहा, आता ह्यामध्ये अगदी 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं राईचं तेल मी घालते। तुम्हाला जे तेल आवडेल ते तुम्ही इथे वापरू शकता। मात्र जनरली जेव्हा आपण ही टिक्कावाली प्रोसेस करतो तेव्हा यामध्ये राईच्या तेलाची एक छान चव येते। तर राईचं तेल घातलेलं आहे व अगदी थोडंसं मी यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे चटपटीतपणा येण्यासाठी। आता हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। अगदी सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण हे जे मॅरिनेशन आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं मॅरिनेशन जे आहे ते हलकंसं घट्ट वाटत आहे। तर अगदी 1 टेबलस्पून एवढं दही मी यामध्ये आणखीन ॲड करते व आता आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मॅरिनेशन जसं मी तुम्हाला सांगितलं फार जास्त घट्ट किंवा अगदी पातळ सुद्धा करायचं नाहीये। तर आपल्या ह्या सोया चंकला व्यवस्थित ते कोट करेल याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मॅरिनेशन बनवायचं आहे। तर इथे आपलं मॅरिनेशन जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि मी यात लिंबू घालायला विसरले होते। तर एक साधारण अर्धा लिंबू मी यामध्ये ॲड करते आहे। अर्धा टेबलस्पून तुम्ही लिंबूचा रस म्हणू शकता किंवा अर्धा लिंबू पूर्ण कापून तुम्ही यामध्ये तो पिळू शकता। आता हे मिश्रण पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। हे पहा, आपलं मॅरिनेशन जे आहे ते छान असं इथे तयार झालेलं आहे आणि यात आपण कोणताही फूड कलर वापरलेला नाहीये। तर फक्त मिरचीचा जो लाल रंग आहे तो या मॅरिनेशनला आलेला आहे छानपैकी। आता हे जे सोया चंक आपण थंड करून घेतलेले आहे ते अगदी हलक्या हाताने आपण इथे पिळून घेऊया। त्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं नाहीये, तर हलक्या हाताने आपण पिळून यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचंय, जेणेकरून हे जे सोया चंक आहेत ते ह्यामध्ये मॉइश्चर कायम राहील। तर आता हे सगळे चंक जे आहेत ते हलक्या हाताने पिळून आपण या मॅरिनेशनमध्ये घालतोय व त्यानंतर हे मॅरिनेशन जे आहे ते अगदी व्यवस्थित असं ह्या सोया चंकला कोट करेल अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा,
मॅरिनेशन अगदी व्यवस्थित असं या सगळ्या सोया चंकला कोड झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता फारच सुंदर असा ह्याला लालसर रंग आलेला आहे। तर कोणताही फूड कलर न वापरता आपल्याला हा रंग मिळालेला आहे। आता ह्याला एक छान असा स्मोक आपल्याला द्यायचा आहे व स्मोकसाठी मी इथे कोळसा गरम होत ठेवलेला आहे। मध्ये एक छोटंसं भांडं किंवा वाटी आपण ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला स्मोक द्यायला इझी पडेल। तर आता हा कोळसा व्यवस्थित गरम झालेला आहे। हा या मधल्या प्लेटमध्ये मी ठेवते व यावरती अगदी अर्धा टेबलस्पून एवढं तूप घालून लगेच त्यावरती झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून हा जो स्मोक आहे हा या सगळ्या टिक्काला अगदी व्यवस्थितपणे ह्याचा फ्लेवर येईल। तर आता हे मी बाजूला ठेवते व आपण इथे पीठ मळून घेऊया ज्याचे आपल्याला काठी रोल करायचे आहेत। त्यासाठी मी इथे साधारण 2.5 कप एवढा मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे व अगदी 1 टेबलस्पून एवढं मी साजूक तूप यात घालते। हे तूप आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मैद्याऐवजी जर तुम्हाला मैदा खाण्यासाठी कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, मात्र मैद्याने काठी रोलची टेस्ट फार जास्त छान लागते। तर ह्यामध्ये आपण जे तूप घातलेलं आहे त्यामुळे आपले जे काठी रोलचे जे आपण रॅप्स बनवणार आहोत ते अजिबातही चिवट न होता व्यवस्थित असे खुसखुशीत होतील व ह्याचा बाईट घेताना अगदी इझिली याचा बाईट आपल्याला तोडता येईल। तर व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी ॲड करत चपातीच्या पिठाप्रमाणे मऊ असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर हे पहा अगदी व्यवस्थित असं आपलं हे पीठ इथे मळून झालेलं आहे। फक्त मळते वेळी मौनासाठी यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायला विसरू नका। आता हे पीठ जे आहे हे रेस्टसाठी आपण बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला हे जे सोयाबीन आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत छान असे। तर यामध्ये मी थोडंसं तेल व अगदी 1.5 टेबलस्पून एवढं ह्यामध्ये मी बटर घातलेलं आहे। बटरमुळे आपल्या टिक्काला फार छान अशी चव येते। तर आता आपलं इथे ते बटरसुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे व आपला स्मोक जो आपण दिला होता सोयाबीनला तो सुद्धा अगदी व्यवस्थित या टिक्कामध्ये मुरलेला आहे। तर आता हे जे मॅरिनेट केलेले सोया चंक आहे ते ह्या पॅनमध्ये अगदी 5 मिनिटं हाय फ्लेमवरती आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। तर हे पहा हे सगळे सोया चंक मी पॅनमध्ये घालते व ह्यामध्ये मी काळी मिरी पावडर ॲड करायला विसरले होते। तर आता मी ह्यामध्ये ही काळी मिरी पावडर जी आहे ती साधारण एक अर्धा टीस्पून एवढी काळी मिरी पावडर यावरती भुरभुरून घेते। काळ्या मिरी पावडरमुळे ह्याला छान अशी चव येते। तर फास्ट गॅसवरती अगदी 5 मिनिटं मी हे सोयाबीन जे आहेत ते व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काही साध्या भाज्या घालायच्या आहेत, तर त्या भाज्या आपण इथे चिरून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 1 टोमॅटो आणि अगदी 2 छोट्या शिमला मिरच्या। एक मोठी असेल शिमला मिरची तरी सुद्धा चालेल। या भाज्या तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायच्या आहेत। व कांदा आता मी इथे चिरून घेते। तर कांदा चिरते वेळी मी हा मोठ्या मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापणार आहे, कारण आपल्याला ह्या भाज्या फार जास्त शिजवून घ्यायच्या नाहीयेत। तर ह्याचा क्रंच जो आहे तो या सोयाबीनमध्ये तसाच राहिला पाहिजे, त्यासाठी आपण कापते वेळी हे थोड्या मोठ्या मोठ्याच कापलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण जो टोमॅटो इथे वापरणार आहोत तो टोमॅटो सुद्धा वापरताना ह्याचा जो मधला गर आहे तो आपल्याला स्कूप आउट करून घ्यायचा आहे व फक्त जो टोमॅटोचा वरचा भाग आहे तो आपण घेणार आहोत। त्याऐवजी जर तुमच्याकडे लाल शिमला मिरची असेल आणि तुम्ही ती वापरली तरी सुद्धा चालेल। तर फक्त थोडासा कलर एनहान्स होण्यासाठी मी इथे टोमॅटोचा वापर करते। त्याचप्रमाणे शिमला मिरचीचा सुद्धा बिया व मधला जो पांढरा भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे। इथे टोमॅटो सुद्धा मी चौकोनी तुकड्यांमध्येच कापून घेते। आता आपण जी शिमला मिरची इथे कापून टाकायची आहे ती मात्र आपण हलकी हलकी पातळसर अशा ह्याचे स्लाइस करून घेणार आहोत, जेणेकरून शिमला मिरची सुद्धा झटपट यामध्ये हलकीशी कुक होईल। फक्त ह्याचा रॉनेस जाईल इतपतच आपण ती परतवून घेणार आहोत, मात्र भाज्यांचा क्रंच जो आहे तो आपल्याला ह्यात मेंटेन करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची जी आहे ती माझी कापून झालेली आहे आणि इकडे आपले सोयाबीन सुद्धा अगदी व्यवस्थित असे कुक झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान असा टिक्काचा जो रंग आहे तो या मॅरिनेशनमुळे या सोया चंकला आलेला आहे। आता हे सोया चंक आपण या सोबतच या ज्या भाज्या आहेत ह्या परतवायच्या आहेत। तर ह्या सगळ्या भाज्या एकाच वेळी आपण या सोयाबीन सोबत टाकूया व अगदी 5 मिनिटं हाय फ्लेमवरती आपण या परतवून घेऊया। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला या भाज्यांचा जो क्रंच आहे तो तसाच ठेवायचा आहे, मात्र जो ह्याचा रॉ स्मेल किंवा रॉ टेस्ट असते ती फक्त गेली पाहिजे। त्यासाठी 5 मिनिटं हाय फ्लेमवरती आपण ह्याला सतत अशाच पद्धतीने परतवून घेऊया। तर इथे अगदी व्यवस्थित असं आपला काठी रोलमध्ये भरण्यासाठी हे जे सोया टिक्काचं फिलिंग आहे हे तयार झालेलं आहे।
आता ह्याच वेळी आपल्याला यामध्ये मीठ टेस्ट करायचं आहे. जर कमी असेल तर आत्ताच आपण यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू शकतो, जेणेकरून हे मीठ जे आहे ते टिक्काला अगदी व्यवस्थित कोट करेल. तर थोडंसं मीठ कमी आहे, तर मी अगदी व्यवस्थित असं मीठ यामध्ये ॲड करून मिक्स करून घेते. हे पहा, तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. आता ह्याला मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते व इथे माझ्याकडे हे थोडीशी दुधावरची साई होती जी मी फ्रीजमध्ये ठेवली होती, ती यात ॲड करते. यामुळे छान असं क्रीमी अशी टेस्ट आपल्या या सोया टिक्काला येईल. इथे तुम्ही फ्रेश क्रीमचा वापर करू शकता व अगदी तुम्हाला आवडत नसेल तर क्रीम नाही वापरली तरीसुद्धा चालेल. आता पुन्हा एकदा मी ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. गॅस खाली बंद केलेला आहे व आपलं जे फिलिंग आहे ते इथे रेडी झालेलं आहे. तर आता हे मी बाजूला ठेवून देते व इथे आपल्याला आपण जे काठी रोलसाठी पीठ भिजवलं होतं त्यापासून काही लच्छा पराठा बनवून घ्यायचे आहेत. तर ती सुद्धा प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी गॅसवरती मी इथे तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी व आपलं पीठ जे होतं ते इथे व्यवस्थित असं भिजलेलं आहे. ते अगदी हलक्या हाताने 2 सेकंडसाठी मी मऊ करून घेते. ते पहा, अगदी व्यवस्थित व चपातीच्या पिठासारखं मऊ असं आपण हे पीठ इथे भिजवून घेतलेलं आहे. आता ह्याचे आपल्याला लच्छा पराठा बनवायचे. त्यासाठी हातात मी एक गोळा घेतलेला आहे. आपल्या जे ड्राय पीठ आहे यामध्ये मी जर असं डस्ट करून घेते. आता चपातीप्रमाणे आपण ह्याला लाटून घेऊया. ते पहा, मी याला अगदी व्यवस्थित असं लाटून घेते. फार जास्त पातळ आपल्याला हा पराठा करायचा नाही आहे, तर हलका जाडसरच आपण ठेवणार आहोत. ते पहा, याला मी लाटून घेतलं इथे व्यवस्थित. आता लच्छा पराठा बनवण्यासाठी आपण हे जे लाटून घेतलेली पोळी आहे यावरती आपल्याला व्यवस्थित असं तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर साधारण 1/4 टीस्पून एवढं तूप मी यावरती छान असं हाताने चारही बाजूंनी पसरवून घेतलेलं आहे व अगदी थोडंसं असं हे सुक्कं पीठ आपल्याला ह्यावरती भुरभुरवायचं आहे. ते पहा, अगदी थोडंसं, फार जास्त नाही. आता व्यवस्थित असं पीठ ह्यावरती घेतल्यानंतर आपण ह्याला मधून एक हलका कट द्यायचा आहे व त्यानंतर कोनच्या शेपमध्ये आपण ह्याला रोल करून घेणार आहोत. हे पहा, व्यवस्थित अशा पद्धतीने इथे हा एक कोन तयार झाला की ह्याला मधून दाबून आपण पुन्हा एकदा ह्याची एक पोळी लाटून घेणार आहोत. ते पहा, इथे छान असा ह्याचा हा कोन तयार झालेला आहे. आता ह्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीने दाबून मी ह्याचा एक गोळा बनवून घेते व आता हलक्या हाताने आपण ह्याला पुन्हा एकदा लाटून घेऊया. छान असा क्रिस्पी तसंच एकाच बाईटमध्ये तुटणारा असा ह्याचा लच्छा पराठा तयार होतो. चवीलाही अप्रतिम लागतो. तर हे पहा, आता पुन्हा एकदा सेम आकाराची पोळी मी इथे लाटून घेते व व्यवस्थित असं आपल्याला मीडियम हाय फ्लेमवरती हा भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा लच्छा पराठा लाटून तयार झालेला आहे. आता मी हा भाजून घेते. भाजताना सुद्धा तुम्ही पाहाल अगदी व्यवस्थित 2 मिनिटातच आपला लच्छा पराठा इथे तयार होतो आणि खायला तर एवढा अप्रतिम लागतो. इथे आपला एक लच्छा पराठा आपण भाजतोय तोपर्यंत इथे मी दुसरा सुद्धा बनवून घेते. तर व्यवस्थित अशी एक बाजू भाजली की आपण ह्याला परतवून घेऊया व हे पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आता हा व्यवस्थित असा भाजला जातोय तोपर्यंत इथे आपला दुसरा लच्छा पराठा सुद्धा तयार होतोय. तर अशा पद्धतीने सगळे लच्छा पराठा आपण बनवून घेणार आहोत व त्यानंतर हे रोल कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा, हा पुन्हा एकदा मी परतवून घेते. तुम्ही पाहू शकता छान असा याला रंग आलेला आहे. आता ह्यावरती तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे जे काही तुम्हाला लावायचं असेल ते लावून अगदी खरपूस असा आपल्याला दोन्हीही बाजूंनी हा लच्छा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपला एक लच्छा पराठा इथे छानपैकी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता दोन्हीही बाजूंनी अगदी खरपूस रंगावरती आपण हा भाजून घेतलेला आहे. आता मी हा काढून ठेवते तोपर्यंत इथे दुसरा पराठासुद्धा आपला तयार होईल. तर अशा पद्धतीने हे पिठापासून सगळे असे मी लच्छा पराठा आधी बनवून घेते. त्यानंतर तुम्हाला ह्याचं फिलिंगसुद्धा दाखवते. चला तर मग आता आपण ह्याचं फिलिंगसुद्धा पाहूया. तर फिलिंग करण्यासाठी जो आपण पराठा बनवला होता तो मी इथे एका चॉपिंग बोर्डवरती घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण जे सोया टिक्काचं फिलिंग बनवलं होतं ते सोया टिक्काचं फिलिंग आपल्याला बरोबर मधोमध असं या लच्छा पराठ्याच्या मधोमध पसरवून घ्यायचं आहे व यावरूनच आपण अगदी बारीक स्लाइस करून घेतलेला कांदा व गाजरसुद्धा यावरती छान असं पसरवून घेणार आहोत. तर हे पहा, अगदी व्यवस्थित असं बारीक स्लाइस करून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजूनही काही भाज्या इथे ॲड करू शकता. तसंच माझ्याकडे इथे ही सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी आहे. ही चटणी साधारण 3 ते 4 महिने टिकेल अशी बनवून मी फ्रीझरमध्ये सेव्ह करते व जेव्हा पाहिजे तेव्हा थोडी थोडी काढून मी ती वापरते. तर इथे ही चटणीसुद्धा मी छान स्प्रेड केलेली आहे. आता थोडंसं टोमॅटो केचप मी यावरती ॲड करते व आता हा जो रोल आहे तो आपल्याला व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे. तर हे पहा, अगदी घट्ट असा व्यवस्थित आपण हा गुंडाळून घेतलेला आहे व
व अगदी कम्फर्टेबली खाण्यासाठी म्हणून मी इथे बटर पेपरचा सुद्धा वापर करते। तर हा जो बटर पेपर आहे तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने इथे रोल करून घ्यायचा आहे व बटर पेपरला आपण खालची बाजू थोडीशी मोकळी सोडणार आहोत, जी आपण फोल्ड करू, जेणेकरून खातेवेळी ह्या रोलमधून जे फिलिंग आहे ते खाली सांडणार नाही। तर अशा पद्धतीने छान असा सोया काठी रोल आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा सोया काठी रोल लवकरात लवकर ट्राय करून पहा। मुलं तर आवडीने खातीलच, मात्र पुन्हा पुन्हा हे कर अशी डिमांड सुद्धा करतील। इतका टेस्टी हा सोया काठी रोल होतो। जनरली सोयाबीन, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आपल्या घरात असतातच, त्यापासूनच बनवलेला हा सोया काठी रोल संडेसाठी एक उत्तम ट्रीट आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हा सोया काठी रोल ट्राय करा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इमिजिएटली मिळेल। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत एन्जॉय।